तर भाजपकडून आतापर्यंत 19 आमदारांना मंत्रिपदासाठी फोन केलेले आहेत, ज्यामध्ये नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, पंकज भोयर हे प्रथमच मंत्री होणार आहेत। तर फोन केलेल्या जुन्या मंत्र्यांमध्ये चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव आहे। याशिवाय पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळेंना मंत्रिपदाची लॉटरी लागलेली आहे। मंगलप्रभात लोढा आणि जयकुमार रावल यांनाही फोन केल्याची माहिती मिळाली आहे। भाजपचे कोण मंत्री होणार आहेत तर जयकुमार रावल, पंकजा मुंडे आणि मंगलप्रभात लोढा यांना फोन गेल्याची माहिती मिळते। याशिवाय राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटील हे जुने मंत्री या नव्या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहेत। तर पंकज भोयर, जयकुमार गोरे आणि मेघना बोर्डीकर हे देखील चेहरे मंत्रिमंडळात दिसू शकतात। तर अतुल सावे, माधुरी मिसाळ आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे। दरम्यान याच पार्श्वभूमीवर माधुरी मिसाळ यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय, पाहूया। आपल्यासोबत माधुरी मिसाळ आहेत। कधी फोन आलाय तुम्हाला? असं कळतंय की 3 महिला आज मंत्रिपदाची शपथ घेणार भाजपकडनं, मेघना बोर्डीकर, पंकजा मुंडे आणि तुम्ही। कधी फोन आलाय आणि काय सांगण्यात आलंय? नाही, मला आत्ताच जस्ट विमानामध्येच फोन आला। मी आत्ताच नागपूरला लँड झालेली आहे आणि 4 वाजता शपथविधीला हजर राहायला सांगितले। 2009 पासून तुम्ही आहात आमदार। यावेळेस आत्मविश्वास होता की संधी मिळेल? कारण नाव तुमचं चर्चेत होतं, महिलांना स्थान दिले जाणार त्यात सुद्धा तुमचं नाव होतं। हो, यावेळेस 4थी टर्म आहे माझी आणि मला नक्की वाटत होतं की पक्ष माझ्यावर ही जबाबदारी यावेळेस सोपवेल म्हणून। जसं मी बघतोय की पुण्यामध्ये केंद्रीय मंत्रीपद आहे, आता तुम्हाला राज्यातलं मंत्रीपद मिळतंय, पुण्याला विशेष लक्ष देण्यात आलंय? 100% पुण्याच्या विकासासाठी आम्ही सगळे मिळून एकत्र काम करू। काही एखादं खातं जे तुम्ही आग्रही आहात? ते पक्ष काय जे देईल ती जबाबदारी आम्ही सांभाळू। त्यामुळे होत्या माधुरी मिसाळ, ज्या प्रकारे त्यांनी सांगितले की जे पक्ष खातं देईल त्यानुसार, जी जबाबदारी देईल त्यानुसार पुढची रणनीती ठरेल। मात्र आपण बघतोय की एका मागे एक फोन येतात आणि भाजपकडनं 3 महिला आमदारांना मंत्रिपदासाठी आज त्यांचा शपथविधी होणार आहे। तशा प्रकारचे फोन वरिष्ठांकडनं, प्रदेशाध्यक्षांकडनं त्यांना आलेले आहेत। कॅमेरामन अनिल संगेरसह मी वेदांत ने, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।